राजू, विखेंकडनं काय प्रतिक्रिया येते? आतापर्यंत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती विखेंनी दिलेली नाही. आतापर्यंत कुठली प्रतिक्रिया जी आहे ती स्पष्ट होऊ शकली नाहीये. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं होतं का 27 तारखेपर्यंत जी आहे ती माझी भूमिका मी स्पष्ट करणार आहे. नेमकं काँग्रेसमध्ये राहायचं किंवा काय त्याबद्दल त्यांनी म्हटलेलं होतं. मात्र हा राजीनामा जो आहे तो पाठवलेला आहे आणि तो राहुल गांधी यांनी स्वीकारलेला आहे. कदाचित अनपेक्षितपणे हा स्वीकारला गेला असावा. कुठेतरी पक्ष जे आहे ते लगेच कारवाई करणार नाही, कुठेतरी सहानुभूती दाखवेल अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती सुरू होती. मात्र पक्षाने जो आहे तो राहुल गांधीने हा राजीनामा जो आहे तो स्वीकारलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे आता कुठेतरी पुढच्या नेमक्या हालचाली काय होत आहेत ह्या पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. राजू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे. विखेंनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा राहुल गांधींनी स्वीकारलेला आहे. काँग्रेसनं राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारलेला आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, राज्याच्या दृष्टीनं सगळ्यात मोठी बातमी आहे की विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला आणि तो राहुल गांधींनी काँग्रेसनी स्वीकारलेला आहे अशी माहिती मिळतीये. राहुल गांधींनी विखे पाटलांनी जो राजीनामा दिलेला आहे तो स्वीकारलेला आहे. आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वी विखे पाटलांचे व्हिज्युअल्स व्हायरल झालेले होते. विखे पाटील थेट भाजप कार्यालयात पोहोचलेले होते आणि भाजपचा प्रचार करत होते आपल्या मुलासाठी, असे देखील व्हिज्युअल्स व्हायरल झालेले होते. आणि विखे पाटील भाजपत प्रवेश करणार अशा बातम्यांना उधाण आलेलं होतं. विखे पाटील कधीही अशी एक शक्यता वर्तवण्यात येत होती की विखे पाटील लोकसभेच्या निकालानंतर राजीनामा देतील विरोधी पक्षनेते पदाचा. मात्र आत्ताची जी मोठी बातमी आहे, राज्याच्या दृष्टीने मोठी बातमी आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा राजीनामा देखील स्वीकारलेला आहे. राहुल गांधींनी हा राजीनामा स्वीकारलेला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे. आता आपल्यासोबत आहेत साम टीव्हीचे चॅनल हेड निलेश खरे सर. निलेश सर, अखेर राधाकृष्ण विखे पाटलांनी राजीनामा दिलेला आहे. कशा प्रकारे बघताय तुम्ही या गोष्टीकडे? राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा हा तसा अनपेक्षित आहे. आज सकाळपासूनच राजीनाम्याची चर्चा जी आहे ते राजकीय वर्तुळात रंगताना आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र इतक्या तातडीने राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देतील अशा स्वरूपाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत नव्हतं. मुलाच्या भाजप प्रवेशानंतर मुख्यतः राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्याच दावणीला बांधले गेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेस त्यांच्यावर कारवाई का करत नाही अशा स्वरूपाचा प्रश्न जो आहे तो सातत्यानं उपस्थित होत होता. आपणही अशोक चव्हाणांना हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये जे आरोप झाले त्या संदर्भातली अधिकृत माहिती ही पक्षश्रेष्ठींना कळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील अशा स्वरूपाचे संकेत जे ते दिले जात होते. मात्र दबाव वाढता होता. अखेरीत राधाकृष्ण विखे पाटलांनी या ठिकाणी काँग्रेसच्या आमदारकीचा आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष नेतेपदाचा जो आहे तो राजीनामा हा पक्षश्रेष्ठींकडे पाठवून दिलेला आहे. निवडणुकीला तसे विधानसभेच्या निवडणुकीला काही विशेष काळ उरलेला नाही आणि त्यामुळे आमदारकी 6 महिने जी आहे ती शाबूत राहू शकते. पुन्हा एकदा निवडून यावं लागतं. त्यामुळे साहजिक आहे आमदारकी जी आहे ती या ठिकाणी जाणार नाही. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्ष नेतेपदावरचा जो दावा होता, जो लाल दिवा होता, तो या ठिकाणी त्यांच्याकडून निघून गेलेला आहे आणि त्यामुळे एक जो डेकोरम असतो, तो जो एक प्रोटोकॉल असतो, तो राधाकृष्ण विखे पाटलांजवळ या ठिकाणी नसेल. राधाकृष्ण विखे पाटील हे काही पहिल्यांदा काँग्रेसपासून दूर जात आहेत किंवा विखे पाटील कुटुंब हे पहिल्यांदा काँग्रेसपासून दूर जात आहे अशा स्वरूपाची कोणतीही आपण कयास लावू नये. या अगोदरही विखे पाटील कुटुंबानं वेळोवेळी भाजप आणि सेनेबरोबर हातमिळवणी केलेली आहे. युतीच्या सरकारमध्येही राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपद भूषवलेलं आहे आणि त्यामुळे जशी सत्ता ही मार्गस्थ होताना दिसते त्या मार्गावर विखे कुटुंब हे सातत्यानं जाताना आपल्याला पाहायला मिळालं. आत्ता काँग्रेसमधून असलेला दबाव आणि त्यानंतर होणारी फजिती ही लक्षात घेता या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे. अशोक चव्हाणांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे. स्वतः राहुल गांधी यांनी हा राजीनामा मंजूर केल्यामुळे आता यावर पूर्णतः स्पष्टीकरण झालेलं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांना राजीनामा देण्यास सांगितलं गेलं. कारण गेल्या काळामध्ये गेले 5 ते 7 दिवस सातत्यानं काँग्रेस या पूर्ण
मुद्द्यावर चर्चा करत होती आणि अखेरीस राजीनामा देण्याला राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं गेलं आणि त्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा होताना आपल्याला पाहायला मिळतो. निलेश सर, जर या संपूर्ण घटनेकडे बघितलं तर नगरचं राजकारण विखे विरुद्ध राष्ट्रवादी, विखे विरुद्ध पवार अशी एक संघर्षाची किनार या संपूर्ण घटनेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, गेल्या 2 दिवसात अशा काही घटना घडल्यात. उदाहरणार्थ जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख जे होते काँग्रेसचे करण ससाणे यांनी विखेंना पाठिंबा दिला. त्याच्यानंतर विखे थेट आता भाजपच्या प्रचारात उतरलेले दिसत आहेत. या सगळ्या दृष्टीनं नगरच्या राजकारणावर या संपूर्ण आजच्या विखे पाटलांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याचा कसा प्रभाव पडेल? ससाणे हे मुख्य सातत्यानं म्हणजे आमदारकीच्या काळातही आणि आमदारकी गेल्यानंतर आणि शिर्डी संस्थांचं अध्यक्षपद असतानाही सातत्यानं राधाकृष्ण विखे पाटलांबरोबरच होते. ते राधाकृष्ण विखे पाटलांचेच कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि त्यातूनच शिर्डी संस्थांचं मंत्री अध्यक्षपद इतकंच नाही तर आमदारकी ही त्यांच्या वाटेला येताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे साहजिक आहे तिथलं अध्यक्षपदही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच कौटुंबिक दबदब्यामुळे त्यांच्याकडे होतं. त्यातून मुख्यतः हा पाठिंबा मिळणं हे स्वाभाविक होतं. ते जरी काँग्रेसमध्ये असले तरीही मूळ निष्ठा जी आहे ती विखेंबरोबर त्यांची होती आणि त्यातून हा पाठिंबा आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र या स्वरूपाची चित्र हे भाजपमध्येही पाहायला मिळतं आहे. भाजपमध्ये जे पक्षश्रेष्ठी होते नगर जिल्ह्यातले, जे दावेदार होते व तिथल्या नेतृत्वासाठीचे म्हणून, यांच्यामध्ये कुठे ना कुठे एक भीतीचं वातावरण आहे. जर विखे पाटील हे भाजपमध्ये येणार असतील तर येत्या काळातलं नगर जिल्ह्याचं पूर्ण भाजपचं राजकारण हे विखे कुटुंबाच्या केंद्रित होईल आणि त्यातून आपलं नेतृत्व कधीच उभं राहू शकणार नाही. ही खंत, ही व्यथा जी आहे ही भाजपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. नक्की. निलेश सर, याच अनुषंगाने आणखी एक प्रश्न, आता तुम्ही जे उल्लेख केलात भाजप अंतर्गत काही वाद निर्माण होऊ शकतात. राम शिंदे हे एक भाजपचे दिग्गज नेते आहेत नगर जिल्ह्यात. साहजिक आहे की एक मोठा माणूस येणार, तो आपल्या डोक्यावर बसणार, पुन्हा एकदा म्हणजे भाजपला याचा फायदा होण्याच्या ऐवजी भाजपला याचा तोटा होऊ शकतो का? उलट्या बुमरँग होऊ शकतं काही खेळ? पण भाजपची जर आपल्या गेल्या 5 वर्षात जे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये भाजपमधून आलेलं आहे, भाजपमध्ये गेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून, त्या नेतृत्वाचं काय झालं यावर जर आपण नजर टाकली तर अगदी नगर जिल्ह्यातलं वेगवेगळ्या राजकारणांवर जर आपण नजर टाकली तर आपल्याला पाहायला मिळतं की खूप काही यश किंवा भाजपनं त्यांना खूप काही दिलं अशा स्वरूपाचं चित्र कुठेही पाहायला मिळालेलं नाही. इतकंच नाही तर इतर राज्यातल्या इतर भागांवरही आपण नजर टाकली तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून किंवा काँग्रेसमधून जे मोठे दिग्गज नेते हे भाजपबरोबर गेले, त्यांचं पुढे काय झालं हा प्रश्न कायम होता. आणि त्यामुळे या ठिकाणी जरी राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपबरोबर जात असले तरीही आपलं जुनं जाणतं आणि जे कायमस्वरूपी भाजपबरोबर राहणारं नेतृत्व होतं राम शिंदेंसारखं, यांना कुठेही भाजप दूर लोटेल अशी शक्यता या ठिकाणी दिसत नाही. राधाकृष्ण विखे पाटलांचा जास्तीत जास्त वापर करून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजप नेतृत्वाकडून इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्की. निलेश सर, एक शेवटचा प्रश्न, नगर जिल्ह्यातलं राजकारण हे नेहमीच विखे पाटील घराणं विरुद्ध, तसं म्हटलं तर राष्ट्रवादी किंवा किंबहुना थेट म्हणायचं झालं तर शरद पवार असं झालंय. आता हा संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे पाहायला मिळेल का भावी काळात? निश्चितपणे, कारण काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रितपणे विखे पाटील कुटुंबाच्या विरोधात या ठिकाणी ही जागा निवडून यावी या दृष्टीने प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. थोरात हे स्वतः या ठिकाणी प्रयत्न करतायत. उद्या राहुल गांधी हे शिर्डीच्या दौऱ्यावर येत आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जो आपण या ठिकाणी विसरत होतो तो म्हणजे राहुल गांधी हे उद्या शिर्डीच्या दौऱ्यावर येत आहेत. शिर्डीच्या दौऱ्यावर राहुल गांधींच्या सभेमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे व्यासपीठावर जाणार का हा प्रश्न या ठिकाणी मुख्यतः उपस्थित झाला असता आणि आपल्याच मुलाच्या विरोधात जी प्रचार सभा होतीये त्यामध्ये विखे पाटील हे राष्ट्रीय अध्यक्षांच्या बरोबर बसणार का हा मुद्दा तयार झाला असता आणि म्हणून या ठिकाणी राजीनामा देऊन आपल्या मुलाबरोबर राहणं विखेंनी पसंत केलंय असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यामुळे उद्याचा राहुल गांधींचा दौरा लक्षात घेता हा राजीनामा आज देण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला अशा स्वरूपाचे चित्र पाहायला मिळतं. नक्की सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल, केलेल्या विश्लेषणाबद्दल. तर आत्ताची सगळ्यात मोठी बातमी राज्याच्या दृष्टिकोनातनं राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे.